भोंदूगिरीतून कोट्यावधींची कमाई केल्याचा आरोप असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्या मालमत्तेची पानेमुळे आता पनवेलपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जमीन व्यवहार महसूल अधिकाऱ्यांची कथित मदत आणि नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता खरेदी यामुळे हे प्रकरण अधिकच गाजत चालले आहे। राज्यभरात सध्या भोंदू बाबा अशोक खरात यांच्या नावाशी संबंधित वादग्रस्त प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात सातबारा नोंदवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या या जमीन व्यवहारासाठी कोट्यावधी रुपये खरात याच्या नातेवाईकांनी शेतकऱ्यांना दिलेत। शिरढोण गावातील 51 गुंठे जागा ही अशोक खरात यांच्या मुलीच्या नावावर असल्याचं समोर आले आहे। गेल्या वर्षी हा व्यवहार झाला असल्याची माहिती स्वतः शेतकऱ्यांनी दिली आहे। दरम्यान या व्यवहाराची चौकशी होणार का? महसूल विभागाचा यामध्ये काही हस्तक्षेप आहे का? हे देखील लवकरच चौकशीमधून समोर येईल। एप्रिल मेच्या चर्चा झाली, इथे ते अलिबागला चालले होते, तेव्हा माझा भाऊ तिथं असतो रस्त्यावर, त्याला ते भेटले तर त्यांना विचारलं का बाबा तुमच्या इथे कुठे जागा आहे का? माझा भाऊ म्हणाला तुम्हाला किती पाहिजे? तो काय असेल तेवढे आपण घेऊ। तो बोलतो ठीक आहे, आमची 51 गुंठे जागा आहे, तर मी सर्व आमच्या माणसाने विचारून ते आपण करू। तर त्याने आमच्याजवळ विषय टाकल्यानंतर आम्ही सर्व आमचे चुलते वगैरे दुसऱ्या गावात राहतात, त्यांना आमची भेट घेऊन तर आम्ही विचार बाबा असा विषय आहे, तर आम्हाला मग गरज आहे, त्यामुळे आम्हाला गरज आहे। ठीक आहे बोला, आपण त्यांना कसं काय करायचं? तर आम्ही त्यांना सांगितलं बाबा आमचं एक शेअर फक्त आमचा एवढा आम्हाला बजेट आहे का, एवढे भेटला पाहिजे, आमची एवढी फॅमिली आहे। तर ते बसून त्याच्यामध्ये बरेच दिवस गेले, बसून ते 85 लाखापर्यंत आम्ही डन केल्यानंतर ती प्रोसिजर ते चालू केल्यानंतर एक अडीच महिन्यामध्ये तो व्यवहार क्लिअर झाला। त्याने आम्हाला पूर्णपणे जो आमचा ठरलं होतं 85 लाखाला बार्गेनिंग होऊन 85 लाखाला आमचा व्यवहार डन झाला। त्याने आम्हाला 85 लाख स्टेप बाय जसं म्हणजे हे होतं तसं त्याने आम्हाला पैसे क्लिअर केले। ते प्रत्येकाच्या नावाने आम्ही ते चेक काढले, ते सांगून। तर बाकी आम्हाला काय हे नाही, बाकी त्यांनी सर्व आमचा जो काय पेमेंट आहे फुल पेमेंट आहे आमचं सर्व क्लिअर पद्धतीने केलेलं आहे। कारण आता ह्या गोष्टीला मला वाटतं एक 8-9 महिने झाले, कारण आता वर्षच मोलायला लागेल, कारण आता एप्रिल लगेच चालू होईल। पण त्याच्या बाबतीत आम्हाला याचा काही बायोडाटा काहीच माहिती नव्हता। आणि दुसरी गोष्ट अशी का त्यांनी सांगितलं काय का मला जमीन घ्यायची, मला इन्व्हेस्ट करायचे असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे आम्ही काय केलं, आम्हाला पैशाची गरज असल्यामुळे आम्ही सर्वांना विचारून ती जमीन त्याला आम्ही सेल केली। तेव्हा इथे ते थांबले आमच्या स्टॉपवर, शिरढोण स्टॉपवर क्रांतिवीरांचं स्मारक बघून। तर माझ्या भावाला तिथे भेटले, ते भावाला ते विचारलं, त्यामुळे तो आम्हाला समजलं बाबा याला जमीन घ्यायचं। आता काही महसूल विभागाकडनं तुम्हाला काही विचारपूस करण्यात येत आहे का? काय नाही, जरी समजा काय झालं तरी आता त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं का बाबा मला जमीन घ्यायची आहे, ते आम्ही त्याला क्लिअर कट करून द्यायचं त्यांनी सांगितलं। क्लिअर कट म्हणजे काय, त्यांना सांगितलं आम्हाला तुम्ही हे करा, आम्ही सर्व माणसाने घेऊन साहेब वगैरे तुम्हाला आम्ही देतो, आमचा पैसा आम्हाला क्लिअर करा। ते आम्हाला 1ही रुपया आमचा न ठेवता ते आम्हाला पूर्णपणे पेमेंट केलेलं आहे। मध्ये जरी समजलं असतं का बाबा ही व्यक्ती अशी आहे, तरी आम्ही तिथे स्टॉप केलं असतं आणि वकिलांना सांगितलं, म्हणजे ज्यांनी केलं त्यांना सांगितलं असतं त्यांना बाबा आम्हाला तुमची व्यवहार करायचं नाही, हे तुमचं काहीतरी चुकीचं आहे असं आम्ही त्यांना बोलले असतो। पण आमच्या काहीच कल्पना नाही, आम्हाला एवढी 22 लोकांना कुणालाही कल्पना नाही की ही व्यक्ती ह्या प्रकारे आहे म्हणून। वाकडीकर